रत्नाकरा धौतपदाम हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम. आजच्या या न्याय यात्रेसाठी बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरुद्ध संपूर्ण विश्वातून एक दबाव बांगलादेशवर तयार व्हावा आणि बांगलादेशातील हिंदू समाजाच्या पाठीशी आम्ही भारतातले हिंदू त्यांच्या सोबत आहोत असा त्यांना धीर यावा म्हणून या मंचावर उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय विभाग संघचालक जे पूजनीय संत मंडळी, समाजातील विविध जाती आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक आणि राजकीय नेते मंडळी तथा उपस्थित सर्व हिंदू बंधू भगिनींनो, आताच आपल्यासमोर जे निवेदन वाचलं त्या निवेदनात या मोर्चाची काय भूमिका आहे हे आपल्यासमोर आली आहे. तो दिवस सगळ्यांना आठवत असेल, 5 ऑगस्ट 2024. आणि या 5 ऑगस्टला शेख हसीना नावाच्या त्या देशाच्या प्रमुख यांची हकालपट्टी करण्यात आली आणि मोहम्मद युनूस नावाच्या एका माणसाच्या, एका नेत्याच्या नेतृत्वामध्ये तिथे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं. ज्यावेळेस हे अंतरिम सरकार आलं, या सरकारनं संपूर्ण जगातील जिहादी शक्ती आहेत, हिंदू धर्माच्या विरुद्ध काम करणाऱ्या, ज्या भारताला तोडणाऱ्या शक्ती आहेत, यांचा जो एक अजेंडा बनला आहे की विश्वातील संपूर्ण हिंदू समाज हा नष्ट झाला पाहिजे आणि तो अजेंडा पुढे चालवत बांगलादेशातील हिंदू समाज कसा नष्ट करता येईल अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचा अवलंब त्यांनी सुरू केला. त्या निवेदनात सांगितलं आहे की चिन्मय प्रभू नावाचे इस्कॉनचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. हिंदूंची मठ मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदूंच्या महिला स्वाभिमानाने किंवा खुल्या रस्त्यानं फिरू शकत नाहीत. वेगवेगळ्या सामाजिक नेत्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे खोटे आरोप करून, केसेस करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र त्या बांगलादेश सरकारने सुरू केलं आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात असा विचार येत असेल की हे सगळं बांगलादेशात घडत असताना भारतामध्ये निवेदन द्यायची गरज काय. तर याच्यावर एक ओळ आठवते की हिंदू भाव को जब जब भूले आए विपत महान, धरती खोई भाई तुटे मिटे धर्म संस्थान. जेव्हा जेव्हा आमच्यातला हिंदू भाव आम्ही विसरलो तेव्हा तेव्हा या सगळ्या अडचणी आमच्यावर आल्या आहेत. आणि म्हणून भारतात हाही मुद्दा आपल्या समोर येऊ शकतो की हिंदू विचारांचं सरकार या राज्यातही आहे आणि देशातही आहे, तरी आम्हाला मोर्चे काढावं लागत आहे. तर यामागची प्रमुख भूमिका अशी आहे की सरकार हिंदू विचारांचं असलं तरी समाज मन त्या विचारांचं आहे का, आणि समाज मन त्या विचारांचं झालं पाहिजे की जेव्हा बांगलादेशात असो की दुसऱ्या कोणत्याही देशात असो, जेव्हा जेव्हा हिंदू संकटात सापडेल तेव्हा मी हिंदू म्हणून त्यासाठी जागृत होतो का. बंधूंनो, आपली अवस्था अशी झाली आहे की जातीच्या नावावर आम्ही शेकडो लोक एकत्रित येतो. एका षडयंत्राचा भाग म्हणून आम्हाला जाती जातीत विभागण्याचं कारस्थान सुरू केलं गेलं आहे. मग कुठे मराठा आंदोलन होत आहे, कुठे बंजारा आंदोलन होत आहे, कुठे ओबीसी म्हणून आंदोलन होत आहे. ही आंदोलनं आपापल्या हक्कासाठी न्यायपूर्ण आहेत, त्या आंदोलनांचा विरोध करण्याचं कारण नाही. परंतु ज्या ताकदीने समाज जातीच्या नावावर एकत्रित येतो
तो समाज धर्माच्या नावावर एकत्रित येतो का? तर ही आजची संख्या त्याचं लक्षण आहे की आमच्यामध्ये जातीचं स्पिरिट जास्त आहे, धर्म आमच्यामध्ये नाही. याचा विचार केला पाहिजे. विचार करताना दुसऱ्या अँगलने विचार करा. जेव्हा आम्ही आमच्या गावाचा विचार करतो तर माझी जात माझ्या गावात 80% असते. तीच जात जिल्हा स्तरावर जाते तेव्हा जिल्ह्याचा विचार करतो, ती जात 30%वर येते. राज्याचा जेव्हा विचार करतो तर आम्ही 5% राहत नाही. आणि देशाचा विचार करतो तेव्हा 0 काही मध्ये आमची जात असते. पण धर्माचा विचार जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमचा हिंदू धर्म हा देशात नंबर 1 वर राहतो. त्याच्यामुळे जातीचा अभिमान ठेवलाच पाहिजे. कुळ धर्मासाठी जात वापरा, परंतु जेव्हा राष्ट्र धर्माचा विचार येतो त्या राष्ट्र धर्माच्या वेळेस आम्ही अभिमानानं सांगितलं पाहिजे की आम्ही हिंदू धर्माचे घटक आहोत. आणि जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर अत्याचार होतील, हिंदू धर्माविरुद्ध कारवाया केल्या जातील, तेव्हा आम्ही संघटितपणे एकत्रित येऊ. बंधूंनो, आम्ही याच भावनेने हे समाज मन बनवण्यासाठी, या देशाच्या सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी की बा हिंदुस्थानातला हिंदू हा जागृत आहे. आमचाच बंधू जो बांगलादेशात आहे त्याच्यावर अनन्वित अत्याचार होऊन राहिले आहे आणि या अनन्वित अत्याचारासाठी सरकारने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. ही दिशा सरकारला देण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे. बंधूंनो, जेव्हा आम्ही समाज म्हणून विचार करतो, समाज मनाचा विचार करतो, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धर्म म्हटल्यानंतर 2 पावलं सरकणारी जमात आमच्या इथं आहे. तिकडे इस्लाममध्ये काही केलं तरी ते सेक्युलर असतं. त्यांनी रस्ते रस्त्यावर पुतळे जाळले, काही जाळले, ते सगळे सेक्युलर आहे. त्यांनी धर्मासाठी एकत्रित येणे हे सेक्युलर आहे. पण जेव्हा आम्ही धर्मासाठी एकत्र येऊ तेव्हा आम्हाला धर्मांध म्हटलं जाते. आमच्याच देशाच्या एकेकाळचे पंतप्रधान असलेले या देशाच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार या देशातल्या अल्पसंख्याकांचा आहे असं शासकीय मंचावरून सांगितलं गेलं. भारत तेरे तुकडे होंगे हे याच देशातल्या स्वतःला सेक्युलर समजलेल्या सरकारने त्याचं संरक्षण केलं. त्या नारे देणाऱ्याच्या विरुद्ध कारवाई झाली नाही. मग अशी मानसिकता आणि हिंदू धर्म तोडायच्या प्रयत्नात असलेल्या जिहादी प्रवृत्तींना संरक्षण देण्याचं काम आमच्याच इथले काही नेते मंडळी करत आहेत. बंधूंनो, वेळ खूप होत आहे. आजच्या मोर्चाचं जर फलित, आजच्या न्याय यात्रेचं जर फलित करायचं असेल तर जेव्हा जेव्हा माझा हिंदू धर्म संकटात येईल, जेव्हा जेव्हा असं आम्हाला जाणवेल की कुठेतरी हिंदू समाजावर अन्याय होऊन राहिलेला आहे, तर बंधूंनो, धर्मासाठी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे. धर्मासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. ही मानसिकता बनवण्यासाठी आजचा हा या न्याय यात्रेचा कार्यक्रम आहे. आम्ही सगळे या ठिकाणी संकल्पबद्ध आहोत की बांगलादेशात आमच्या ज्या हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे, अत्याचार साधे नाही, अनन्वित अत्याचार होत आहे. आता मोहम्मद युनूसचं सरकार जेव्हा ऑगस्टमध्ये आलं, त्याच्यानंतर येणारा नवरात्रीचा सण जो तिथे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर मनवला जातो, त्या सणावर बंदी घालण्यात आली. हिंदू धर्मातील देवी देवतांच्या पूजेवर बंदी घालण्यात आली. दिवाळी आपले हिंदू बांधव तिथं मनवू शकले नाही. आणि अशा पद्धतीने सर्व त्या सरकारचं कामकाज सध्या सुरू आहे. आणि या सगळ्याला वाचा फोडावी म्हणून आज आम्ही सगळेजण इथल्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, प्रधानमंत्र्यांना निवेदन देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, आणि प्रधानमंत्र्यांना विनंती करणार आहोत की भारत सरकार म्हणून आपण या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून द्या. एवढं आजच्या प्रसंगी बोलतो. सर्वांनी एकदा जोरात भारत मातेचा नारा द्यायचा. मुरलीधर महाराजांनी सांगितलं आहे की इथं बसलेले तेवढे हिंदू आहेत ज्यांना तिथे झालेल्या अत्याचाराच्या वेदना होत आहे, पण जो झोपलेला हिंदू समाज आहे, जो गावात फिरत आहे रस्त्याने,
त्या हिंदू समाजापर्यंत सुद्धा आपला आवाज गेला पाहिजे आणि त्या ताकदीने आपण संख्येने कमी असू त्यांच्या तरी त्या ताकदीने जोरात नारा द्यायचा आहे, भारत माता की भारत माता की सनातन हिंदू धर्म की जय श्रीराम जय श्रीराम। धन्यवाद।